100% पैसे मिळतात. नाही असे नाही, 100 नाही 101% पैसे मिळतात. मी तुम्हाला मेंढ्या दाखवतो. मेंढीचं बारकाईने निरीक्षण करा. अशी गुंतवणूक सुरुवातीला करा जिथं आपल्याला ज्या गुंतवणुकीचा आपल्या आयुष्यावरती जास्त परिणाम होणार नाही. औषध पाजायला येण्यापासून आपल्या इथं बोंब आहे. हा जरी मी म्हणत असेल की आमचा पारंपरिक व्यवसाय तरी बघा, आमचं पारंपरिक ज्ञान हेच चरण्याचं होतं. बंदिस्तसाठी आज सगळ्यात म्हणजे एकदम ग्राउंड लेवलवरून शिकावं लागतं. हा बिझनेस विदाऊट शेतीचा करणं ही पॉसिबल आहे. सर्वात जास्त संशोधनाचा विषय बंदिस्तमध्ये मित्रांनो तो आहे चारा. त्यामुळं वेळेला खूप महत्त्व आहे ह्यांच्या मेडिकल मॅनेजमेंटमध्ये. त्यामुळे काही बेसिक आजाराचे उपचार हे आपल्याला करताच आले पाहिजेत. नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत मेंढीपालनाविषयी. NK बोर गोट अँड शिप फार्म या फार्मवरती आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत. आपल्यासोबत असणार आहेत बापू केसकर, जे राहणार रांजाळे, तालुका फलटण या ठिकाणी राहतात आणि त्यांचा फार्मवरती आपण आलेलो आहोत. त्यांचा आपण आत्ता बघणार आहोत तो मेंढीपालनाचा फार्म. त्यासोबत ते शेळीपालन पण करतात. त्याचा आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत की शेळीपालन कसं केलं जातं. स्वतः एक व्हेटरनरी डॉक्टर असून वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट करायला जातात. तिथून त्यांना भरपूर माहिती मिळते. त्यासोबतच तिथून जे अनुभव मिळतात, तिथे कोणत्या चुका होतात त्या चुका होऊ नये याची पण ते भरपूर अशी चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाते या फार्ममध्ये. चला तर मग आपण त्यांना भेटूया आणि सविस्तर या मेंढीपालन फार्मविषयी माहिती जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. मला पहिला तुमचा परिचय द्या. मित्रांनो नमस्कार, मी बापू केसकर. NK बोर गोट अँड शिप फार्म या क्षेत्रामध्ये आपण पाठीमागील 12 वर्षापासून काम करतोय. सुरुवातीला आपल्याकडे आफ्रिकन बोरच्या शेळ्या होत्या, त्याच्यामध्ये काम चालू केलं. मेंढीपालन तसा आपला पारंपरिक व्यवसाय आहे, म्हणजे लाखो वर्षापासूनच्या पिढ्या हाच व्यवसाय करतात. पण स्पेसिफिकली बंदिस्तमध्ये आपण शेळ्याच्या एक 3-4 वर्षानंतर काम चालू केलं. आणि त्याच्यामध्ये असं जाणवलं की बंदिस्त कुठलीही मेंढी करताना प्रॉब्लेम यायचा इतर कुठल्याही जातीला सिंगल किडिंग. आणि अशातच निमकरमध्ये काम करत असताना तीही गोष्टीचं सोल्युशन मिळालं. निमकर अशा एका ब्रीडवरती काम करत होते की ज्यांना 2 पिल्लं होतील, दूध उत्पादन चांगलं राहील. त्या सदृश मग आपण साधारणतः 16-17 मध्ये निमकरमधून काही प्राणी खरेदी केले, नारी सुवर्ण या जातीचे मेंढीचे बेसिकली. आणि तिथून पुढे आत्तापर्यंत आपलं चांगल्या प्रकारे काम चालू आहे. सुरुवातीला तुम्ही शेळीपालनामध्ये काम करत होता, मग मेंढीपालनाकडे कल कसा व्हायला सगळं? एकतर झालं की निमकरांच्या संपर्कात असल्यामुळे मला तिथंच ती शेळी पण आफ्रिकन बोर पण पाहायला मिळाली, मेंढी पण पाहायला मिळाली. आणि त्यांचं जे काम चालू होतं त्याच्यामध्ये किडिंग 2 पिल्लं देणारे मेंढ्या डेव्हलप करायचं, ते लवकर पाहण्यात आलं. माझ्या माहिती मिळाली मला बऱ्यापैकी. आणि तुम्हाला तर सांगितलं की हा आमचा पारंपरिक व्यवसाय मेंढीपालन. इथून पाठीमागच्या लाखो वर्षापासून आमचा हा पारंपरिक मेंढी का चांगली हे माहीत होतं, पण ती बंदिस्त ठेवण्यासाठी पिल्लाची संख्या खूप महत्त्वाची होती. कारण जागेवरती प्रत्येक गोष्टीला आपल्याला खर्च करायचा आहे. सिंगल किडिंग देणारी कुठलीच मेंढी आपल्याला परवडणार नव्हती. त्यांनी तयार केलेल्या मेंढीची माहिती तिथं मिळाली, त्यामुळे ॲग्री झालो. आणि मेंढी मग त्या दृष्टीने बंदिस्तसाठी 2 पिल्लं देणारी मेंढी उत्कृष्ट आहे. मेंढीपालन करताना बंदिस्त करणे का गरजेचं आहे? हो का, आता मी पुन्हा तेच सांगेल की मी एका अशा समाजातून येतो जिथं पारंपरिक पद्धतीने मेंढीपालन केलं जातं. मेंढी का चांगली हे आम्हाला डेफिनेटली माहिती आहे. प्रॉब्लेम हा येत होता की पिल्लाचा. त्याचं हे सोल्युशन निघालं की ही नवीन एक जात तयार झाली 2 पिल्लं देणारी. चाऱ्यावरचा खर्च अतिशय कमी असतो. म्हणजे मेंढीचं सिलेक्शन तुम्ही बघू शकता. शेळी कसल्याही प्रकारचा चारा दिला तर निसर्गाने तिला असं बनवलं की 30% चारा आहे ती नेहमी वेस्टेज ठेवत असते. मेंढी नेमकी ह्या गोष्टीमध्ये प्लस आहे बघा. आपली म्हणा कुठलीही मेंढी. त्यामुळं जास्त संख्येमध्ये, म्हणजे आता मी ब्रीडिंगसाठी काम करतोय, पैदाशीसाठी विकलं जात आहे. शेळी पण आफ्रिकन बोर आहे, ती पैदाशीसाठी विकली जाते. पण जेव्हा कधीही भविष्यात मला मटन मार्केटसाठी काम करायचे तर नक्कीच त्यावेळेस माझ्याकडे मेंढ्यांची संख्या जास्त असेल. नारी सुवर्णाकडे भरपूर जण होतात, काय सांगायला जातीविषयी? नक्कीच थोडासा अभ्यासपूर्वक करा, विचारपूर्वक करा. हे बघा, महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितली, मी तुम्हाला मेंढ्या दाखवतो. मेंढीचं बारकाईने निरीक्षण करा. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वेगळं गुणधर्म डोळ्यांनी समजून येत नाहीत. त्यामुळे पहिली गोष्ट तर ट्रस्टेड फार्म किंवा निमकरमधून आपण खरेदीचा विचार करा. बाकी दिसायला देशी मेंढीसारखं असल्यामुळं ह्याच्यातले असे बघून आपण ठरवू शकत नाही ही नारी सुवर्ण आहे किंवा नाही. मग त्याच्यात फ्रॉड व्हायचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळं पहिलं आणि महत्त्वाचं की चांगल्या ट्रस्टेड फार्मर कोणती खरेदी करा, किंवा निमकरमधून तुम्ही जाऊन येऊन इथं अभ्यासपूर्वक त्याची खरेदी करा. दुसरी गोष्ट आहे की ज्यावेळेस तुम्ही बघा आता मेंढ्यांची खरेदी करणार आहे तर ते सिलेक्शन कुठल्या ह्याच्यात केलं पाहिजे. बऱ्याचशा वेळा काय होतं की
माझ्याकडे 31 मेंढ्या आहेत आणि त्यातल्या समजा मी जर 2 मेंढ्या विकायला काढल्या तर असं प्रामाणिकपणे मी सांगतो तुम्हाला की 2 मेंढ्या चांगल्या कशाने असतील, शक्यतो मला नको असणाऱ्या मेंढी मी विकत असतो. त्यामुळे सिलेक्शन नेहमी पिल्लामध्ये करायचं. पिल्लं माझी सरसकट सगळी विकायला येते. दुसरी गोष्ट की ती माझ्या तुमच्या मॅनेजमेंटप्रमाणे मोठी होणार आहे ती. म्हणजे गाभण मेंढी हाताळणं आणि पिल्ला हाताळणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. त्यामुळे सिलेक्शन पिल्लामध्ये 3 ते 5 महिन्याची पिल्लं असावी, ती थोडीशी किमतीमध्ये पण मिळतील आणि सिलेक्शन चांगलं होईल. ही दुसरी गोष्टी महत्त्वाची खरेदी करताना नेहमी लक्षात ठेवा. आता तुमचं मला सांग की शिक्षण काय झालंय आणि इकडे तुम्ही कसा वळला संपूर्ण? मी BA केले, त्याच्यानंतर डेअरी डिप्लोमा केला. काही ठराविक दिवस निमकरांच्या संपर्कात होतो, तिथं थोड्या दिवस काम केलं. नंतर आता प्रायव्हेट प्रॅक्टिस करतो शेळी मेंढीमध्येच. आणि हा पारंपरिकच व्यवसाय, वळण्याचं काही खास कारण नव्हतं. जवळजवळ मी पहिल्यांदा तर बंदिस्त मेंढी केली होती की जी पारंपरिक आमची चरणारी मेंढी होती ती सुरुवातीला जागेवरती ठेवलेली. आणि नंतर जशी माहिती मिळत गेली, जसं ते ब्रीड डेव्हलप झालं, तसं नारी सुवर्ण खरेदी केलं. आपण बघतो की तुम्ही आता डॉक्टर पण आहात, यामध्ये भरपूर काम करत आहात. बाकीच्या फॉर्मवर गेल्यानंतर काय काय शिकायला मिळतं, काय काय अनुभव मिळतात? आता बऱ्याचशा गोष्टी जर माझ्याकडे काय चांगल्या होत असतील, त्याला महत्त्वाचं येतं की माझं प्रॅक्टिस. जर मी बाहेर प्रॅक्टिस केलं तर बऱ्याचशा गोष्टी माझ्या लक्षात येतात. तर हे सर्चेबल अभ्यास, म्हणजे हा जरी मी म्हणत असेल की आमचा पारंपरिक व्यवसाय, तरी बघा आमचं पारंपरिक ज्ञान हे चरण्याचं होतं. बंदिस्तसाठी आज सगळ्यात म्हणजे एकदम ग्राउंड लेवलवरून शिकावं लागतं. तर ह्या बऱ्याचशा गोष्टी मला फील्डवरती काम करत असताना जाणवतात. जर मॅनेजमेंट असेल, चाऱ्याचे व्हेरिएशन असतील, खुराकाचे व्हेरिएशन असतील, मेडिकल मॅनेजमेंट असेल, नवीन कुठला आजार आला, ती कुठली लस करायची किंवा आपल्या प्राण्यांची काय काळजी घ्यायची, ह्याचा सगळा फायदा मला फील्डवरती काम करताना नक्कीच होतो. सुरुवातीला गुंतवणूक किती लागली तुम्हाला आणि कसं शेडचं नियोजन केलं? अच्छा, आता जर गुंतवणूक म्हणाल तर असंही वन टाईम खरेदी केलेलं नाही. बरं. जसं मी तुम्हाला सांगितलं की काही सुरुवातीला मी 5-6 मेंढ्या आमच्या घरगुतीच मेंढ्या जागेवरती ठेवलेल्या. त्यामुळे जसं नंतर पैसे येत गेले तशी गुंतवणूक केली. ॲट ए टाईम एका वेळेस 10-5 अशा काही खरेदी केल्या नाहीत. 2-2 प्राण्यापासून खरेदी केल्या त्या. आणि खूप दिवसाचा कालावधी, म्हणजे 3-4 वर्ष खरेदीच करत होतो. काही स्वतःच्या घरच्या ठेवल्या. त्यामुळं ॲट ए टाईम तर गुंतवणूक किती केली हे सांगू शकत नाही, पण आता आपल्याकडे साधारण पिल्लं देणाऱ्या 27 मेंढ्या आहेत. बरं. आणि शेडची बांधणी साधारणतः ही 6-7 वर्षापूर्वी केलेली, अतिशय कमी खर्चात. 1 लाख रुपयाच्या आत बाहेर शेड असेल अशी काही. आणि माझं अजूनही मत येतं की मेंढी तुम्ही बघता की शेळीप्रमाणे अशी स्वतंत्र राहत नाही, ग्रुपमध्ये राहते. त्यामुळे कमी जागेमध्ये मेंढी नक्कीच मॅनेज होते. त्यामुळं जो कोणी शेतकरी आता इथून पुढे नवीन करणार आहे त्यांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की मेंढीला जागेची रिक्वायरमेंट खूप कमी आहे. तुमचा कन्सेप्ट असेल की असा गोटा बांधायचा, मोठा गोटा बांधायचा, मला वाटतं सुरुवातीला त्याची काही आवश्यकता नाही. जो कोणता तुमचा गोटा असेल गायींचा वगैरे, हा जर शेडचा पेस आहे माझा 14 फुटाचा आणि 14 फुटाचा ओपन पेस आहे मला शक्य झालं, तर ह्यांच्या गोटा बांधताना किंवा गोट्याची रचना करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्यांना जास्त उन्हाचा पोर्शन द्या. हा प्राणी दिवसभर उन्हात चरणार आहे. जेवढं व्हेंटिलेशन आणि ऊन तुमच्या गोट्यामध्ये राहील तेवढे तुमचे प्राणी कमी आजारी पडतील. एवढीच दक्षता घ्या की जास्त ऊन पाहिजे आपल्याला. एकदम सिक्युरिटीच्या दृष्टीने बरेचसे लोक एकदम चारेकोंटी पॅक करतात किंवा काय म्हणूया आपण प्लॅटफॉर्मचं शेड करतात. ते सुरुवातीला ह्या गोष्टींची काही आवश्यकता नाही. हा सिक्युरिटी असेल, तुम्ही जाळी 5च्या ऐवजी 7 फुटाची मारा. जर तुम्ही जंगलाच्या सारख्या ठिकाणी करताय जिथं बिबट्यांचा वगैरे त्रास आहे तर ह्या जाळीचा कॉस्टिंग थोडंसं वाढवा, पण शेड एकदम कोंदट किंवा बंदिस्त करू नका. व्हेंटिलेशन आणि ऊन अतिशय महत्त्वाचं आहे. मी आत्तापर्यंत जिथं जिथं फार्म सक्सेस बघितल्यात, चांगले बघितल्यात, त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा भाग एक आहे की त्यांच्या गोट्यामध्ये 70% ऊन असतं. बरं. म्हणजे उन्हाचं पोर्शन आपल्याला जास्त पाहिजे, ही डेफिनेटली लक्षात ठेवा. दुसरी अडचण एक येते की बऱ्याचशा लोकांचं मत राहतं गोटा बांधताना खाली मुरुम असला पाहिजे किंवा माती असली पाहिजे. तर त्याच्यामध्ये पुढं भविष्यात जाऊन तुम्हाला अडचणी येतात. कशाच्या? गोचिड वा पिसा. तर ह्या येऊ नाही म्हणून तुम्ही आता ही टेम्पररी केलेलं ही शहाबादी फरशी टाकलेली कोबा करू शकता किंवा शहाबादी फरशी करू शकता. फाउंडेशन आपल्याला कडक पाहिजे, कारण हे वर्षानुवर्षे एकाच जागेवरती राहणार आहेत. त्यामुळे त्यांचं गोचिडाचं पिसांचं सायकल लवकर तुटत नाही. आणि ह्याच्या मागं लॉजिक लावलं जातं माती किंवा मुरुम ठेवण्यामागं की त्यांच्या नख्या वाढतात. तर मित्रांनो, नक्की तुमची मुरुम जरी ठेवलं तरी वाढणारच आहे, कारण हा प्राणी दिवसाचा ज्यावेळेस चरत होता 5 ते 7 किलोमीटर चालत होता तेव्हा त्याची ती नक्की सेफमध्ये राहायची. त्यामुळे खाली मुरुम आहे, कोबा आहे का फरशी आहे त्याच्यामुळे तुमच्या नक्कीवरती काही परिणाम होणार नाही. ती वाढणार,
ते बनवायला शिकलं पाहिजे. आता ही प्रत्येक गोष्ट तुम्ही कशी शिकला, जसं की तुम्ही पूर्णपणे एक्सप्लेन करू शकता, ही गोष्ट तुम्ही कशा शिकल्या? जे नवीन उतरणार आहेत हां. त्यांना सुरुवातीला अनुभव नसतो, मग तुम्ही कसं शिकला या सगळ्या मी ह्याच्यामध्ये एक गोष्ट सांगेन बघा, हे पारंपरिक क्षेत्र आमचं असलं तरी ही कुठलीही गोष्ट मला कोणीच आयती आणून दिलेली नाही किंवा आपल्याला कोणीच आयती आणून, हे जर टेक्निकच नाही, इथून पाठीमागं ज्यावेळेस भविष्यात तुम्ही पाठीमागच्या ह्याच्यात बघचाल तर ह्याचा असा काही डायग्राम कुणीही बनवलेला नाही की ही मेंढीपालन असंच करायचं, शेळीपालन असंच करायचं. मला वाटतं तुमच्या आमच्यासारखे लोक आता ह्याच्यात शोधतात, नवीन नवीन प्रयोग करतात, नवीन नवीन अभ्यास करतात. मला वाटतं की ही जे काय मी एक्सप्लेन करू शकतो ही 13-14 वर्षाचा अभ्यासाचा नतीजा, बाकी काहीच नाही. त्यामुळे प्रत्येकाने नवीन सुरू करणार असाल तुम्ही, हा व्यवसाय पटकन मोठा व्हायचा नाही. आज खरेदी केली, उद्या तुमचे लाखो रुपयाला प्राणी विकले जाणार, अजिबात नाही होणार. हा व्यवसाय आहे अभ्यासाचा आणि हा अभ्यास प्रत्येकासाठी वेगळा असणार आहे. मित्रांनो, माझ्याकडे असणारं मनुष्यबळ हे भिन्न आहे, माझी आर्थिक परिस्थिती भिन्न आहे, माझ्याकडे असणारं हे भौगोलिक वातावरण म्हणजे वेगवेगळ्या चारा पिकवायची समृद्धी, पाण्याची उपलब्धता हे प्रत्येकासाठी भिन्न असणार आहे. माझ्यासारखी कॉपी कुणीही करू शकत नाही. तुमचं तुम्हाला शोधायचं आहे, ही गोष्ट डेफिनेटली लक्षात ठेवा. त्यामुळे अशी गुंतवणूक सुरुवातीला करा जिथं आपल्याला ज्या गुंतवणुकीचा आपल्या आयुष्यावरती जास्त परिणाम होणार नाही. भले ती 10,000 रुपये असेल, ह्याच्यापेक्षा जास्त एकदम कर्ज काढून आपण 10 लाखाची गुंतवणूक करतो, पुढल्या वर्षी त्याचं 15 लाख 20 लाख होणार आहेत, अजिबात होणार नाही. मित्रांनो, हा व्यवसाय कुठेही जात नाही. 2-2.5 वर्ष अभ्यासाला द्या, छोट्यातून तयार करा आणि योग्य वेळी डिसिजन घ्या. मला वाटतं 1.5-2 वर्ष जर तुम्ही काम केलं ती तुम्हाला ती सुचणार आहे की मी किती गुंतवणूक करायची, मी किती वेळ द्यायचा, कशा प्रकारे असलं पाहिजे. त्यामुळे वेळ अतिशय महत्त्वाचा आहे आणि वेळ मिळतो म्हणजे बघा, आता छोटी पिल्लं, एक तुम्हाला एक्झाम्पल देतो. बाजारामध्ये गेला तर 8-10 हजार रुपयापर्यंत, साधारण 6 ते 8 हजार रुपयापर्यंत 3 ते 5 महिन्याची पिल्लं मिळतात. बरं. मेंढी जर घ्यायला गेला तुम्ही तर 12 ते 15 हजाराच्या आज बाहेर मिळते. गाभण मेंढी जर घ्यायला गेला तुम्ही, पैशाचा फरक राहतो 3 ते 5 हजाराचा. मग आपल्याला बऱ्याचशा वेळा वाटतं की मग डायरेक्ट मेंढीच घेतलेली का मग वाईट आहे. तर मेंढी तर नक्कीच वाईट आहे, कारण एक तर सिलेक्शन, मला नको असणारी मेंढी मी बाजारामध्ये नेऊन विकणार आहे. भले ती गाभण असेल किंवा तिच्या खाली पिल्लं असतील तर तिचे जे काही ड्रॉबॅक आहेत ते मलाच माहिती आहे. त्यामुळे सिलेक्शन तर तिचं चुकीचंच राहणार आहे. पण सर्वात महत्त्वाचं काय राहणार आहे, ह्या ज्यावेळेस तुम्ही पिल्लं खरेदी करणार आहे, पिल्लापासून ती मोठी होणार आहे, मोठी होऊन ती गाभण जाणार आहे, नंतर पिल्लं देणार. ही जी प्रोसेस आहे, ह्या ज्या पायऱ्या आहेत, त्या पिल्लाची मोठी मादिका तयार करायची, गाभ घालवायची, नंतर ती पिल्लं मिळणार, ही प्रोसेस खूप काही गोष्टी शिकवते. तर ती अवॉइड करू नका. स्वस्त पैशामध्ये गाभण मेंढी मिळते किंवा पिल्लासहित मेंढी मिळते म्हणून त्याच्या भानगडीत पडू नका. सिलेक्शन नेहमी पिल्लामध्ये ठेवा. 2 फायदे, पैसे कमी लागणार आहे, ते सिलेक्शन चांगलं होणार आहे. आणि त्याच्यापेक्षाही सर्वात महत्त्वाचा की ती जी प्रोसेस आहे हीच अभ्यासाची, हीच शिकण्याची गोष्ट आहे. त्यामुळे सिलेक्शन पिल्लामध्ये, कमी पैशामध्ये, कमी गुंतवणुकीमध्ये नेहमी राहून द्या. गुंतवणुकीचा विषय येतो त्यावेळेस आपण बघतो की आजूबाजूला भरपूर योजना आपल्याला बघायला मिळतात. त्यात ते कोणती योजना आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते? आता योजनेबद्दल सांगायचं झालं, मला इतकीशी काही खोलमध्ये माहिती नाही त्याची, इतकंसं मी सांगू शकत नाही. पण मी एक गोष्ट डेफिनेटली माझ्या अनुभवावरून सांगू शकतो. जोही म्हणजे तुम्ही जर कुठल्याही योजनेला की पैसे मिळतात म्हणून जर ह्या व्यवसायात उतरणार असाल तर नाही उतरलेलं चांगलं. हा योजनेच्या पलीकडला व्यवसाय आहे. हे ते गुंतवणूक केल्याच्या नंतर तुमचे एफर्ट हे पूर्णपणे मेंढीवरती, मेंढीच्या पिल्लांवरती राहिले पाहिजे. ते मोठे करायचे, त्यांची पिल्लं घ्यायची, योग्य वजनाची करून योग्य मार्केटला योग्य पद्धतीने विकायची. खूप एफर्ट लागतात इथं. आणि त्याच्यातच ज्या काही योजना आहेत तुमच्या, हे कागदपत्र द्या, ते कागदपत्र द्या, साहेब आले, ते साहेब आले, ह्याच्यामध्ये बरीचशी एनर्जी वेस्टेज जाते. त्यामुळे मी तर आत्तापर्यंत असे सक्सेस फार्म बघितले नाहीत योजनेचा लाभ घेणारे. मित्रांनो, छोटे मोठे शेतकरी असाल, सुशिक्षित तरुण असाल, बेरोजगार असाल तर एक गोष्ट ध्यानात ठेवा, ह्याचं ज्ञान अवगत करा पहिल्यांदा. योजना ही आपण बघूया नंतर, पण हे सांभाळायला शिका, हे खरेदी करायला शिका, हे विकायचं कुठे हे शिका, हे मोठं करायला शिका. आणि त्याच्यासाठी कुठल्याही योजनेचा आधार बिलकुल घेऊ नका. तुमचे एफर्ट, तुमचा वेळ तिकडं ट्रान्सफर करूच नका. ते ह्या व्यवसायावरती लावा. मग ते अनुभव येण्यासाठी कसा अभ्यास केला पाहिजे त्यांनी? एक छोट्या मी किती जरी सांगितलं, तुम्ही अभ्यास दौरे करा, तुम्ही फार्म बघा, चांगल्या गोष्टी माहिती करून घ्या, बेसिक ट्रेनिंग घ्या, ह्या गोष्टी इथपर्यंत ठीक आहेत. पण तुमचं खरं नॉलेज हे तुमच्या घरी प्राणी आल्याच्या नंतर चालू होणार आहे.
लगेच डिसिजन पण घेऊ नका की त्याला काहीच न बघता काहीच न माहिती घेता आपण प्राणी खरेदी करतो, हेही चुकीचं राहील. पण छोट्या मोठ्या संख्येमध्ये चालू करा. खूप साऱ्या गोष्टी शिकवणार आहेत. गुंतवणूक अशी करा की 2 वर्ष त्या गुंतवणुकीतून काही नाही आलं तरी तुम्हाला फरक नाही पडणार. वेळ द्या. वेळ किती दिला गेला पाहिजे असं बऱ्याचशा लोकांचं मत असतं की आम्ही इतर कुठला व्यवसाय करतोय त्याच्याबरोबर हा व्यवसाय डेफिनेटली करा. तुमचा तो मेन व्यवसाय अजिबात बंद करू नका. पण दिवसातलं एका पिल्लाला 5 मिनटं जरी तुम्ही निरीक्षण करायची तुमच्याकडे वेळ असेल तर नक्की ह्याच्यामध्ये गुंतवणूक करा छोट्या संख्येमध्ये. सुरुवातीला जागा कशी असावी आणि मेंढीपालन नीट करण्यासाठी जागा कशी असली पाहिजे? ठीक आहे, आता सुरुवात तर आपण अशी करा, जर एकदमच नवीन असाल तर आहे ह्या शेडमध्ये आहे ह्या गोट्यामध्ये तुम्ही चालू करा. जर नसेल, आता गोठ्याची रचना ही प्रत्येकाच्या जागेनुसार येते. मी सांगेल एवढंच की 30% शेड सावलीचा भाग असावा, 70% उन्हाचा भाग असावा. मेंढीपालन करत असाल तर काही कंपार्टमेंट करणं गरजेचं आहे. जसं की तुम्ही बघू शकता आपली हा जो कप्पा आहे, हिथं ज्या 2.5-3 महिन्याची पिल्लं आहेत त्यांच्या आया आहेत ज्या पुन्हा आपण क्रॉसिंग केलेल्या आहेत. ह्यांच्यामध्ये नियोजन करताना आपण कुठल्याही खुराकाचं नियोजन करत नाही. बेसिक मॅनेजमेंटवरती 2 टाईम जो चारा आहे आपल्याकडे तो ह्यांना अवेलेबल केला जातो. आता हा जो आपण कप्पा उभा आहे ह्याच्यात 1 ते 1.5 महिन्याची पिल्लं आहेत आणि ही वाढीच्या वयाची पिल्लं आहेत. ते ह्यांच्यासाठी खुराकाचं नियोजन चांगलं करावं लागतं. चारा आपल्याला वेगळा द्यावा लागतो कारण मेन इन्कम ह्यांच्या विक्रीतून आपल्याला येतोय. त्यांच्यासाठी छोटासा फीडर आहे, त्याच्यामध्ये मुबलक खुराक असतात. आता गव्हाचा भुसा आणि हरभरा चुन्नी आहे. असे छोटे फीडर असतात ज्यामध्ये गोळी ठेवली जाते. तर ही 1.5 महिन्याच्या पिल्लांचं नियोजन. तसंच आता इथे एक मोठी मादी दिसती, तिने नुकतीच आता 10-12 दिवसापूर्वी पिल्लं दिलेले आहेत. पलीकडल्या कप्प्यामध्ये ती मेंढी आणि तिची 2 पिल्लं, तिनेही आता 8-10 दिवसामध्ये पिल्लं दिलेली आहे. तर ह्या माद्यांना जास्तीच्या खुराकाची गरज आहे, त्यांच्यासाठी आपण हे पिल्लामध्ये शिफ्ट करतोय. आणि हा 3रा कप्पा आहे आपला, जी विक्रीची पिल्लं आहेत, म्हणजे ऑलरेडी आपली ही विकलेली आहेत सगळी, त्यांचं हे नियोजन तसंच मुबलक तिथं गोळीचे छोटे फिडर, 2 टाईम पाला व्यवस्थित जो आवडेल ते त्यांना बांधून ठेवायचा. कारण सगळा फोकस आपला हा 2 कप्प्यावरती असतो. सर्वात जास्त खर्च ह्याच्यावरती असतो कारण हे रनिंग आयटम आहे. 2.5-3 महिने चांगल्या फोकसने सांभाळलं तर ह्या विकला जाणार तर मला पैसे येणार आहे, त्यांनी पुढलं नियोजन होणार आहे. त्यामुळे ह्या 2 कप्प्यामध्ये जास्तीचा खर्च केला जातो. मेंढी शिफ्ट केली जाते इकडं 3.5 महिन्याची गाभण असल्यावर ह्या कप्प्यामध्ये घेतली जाते. 1-1.5 महिन्यात, कारण आता बघा तिला 2 पिल्लं सांभाळायचे, 2-3 पिल्लं होणार आहे ती, मग त्याच्यासाठी हा कप्पा आहे. तसंच बऱ्याचशा वेळा मेंढीपालनामध्ये एक अजून अडचण येते की ज्यावेळेस 2-2, 3-3 पिल्लं होतात तर मेंढी बऱ्याचशा वेळा 1 पिल्लू घेत नाही किंवा 2 मधली एकच घेतं, 1 घेत नाही, 3 मधली एकच घेतं. तर त्याच्यासाठी हा विल्याच्या नंतर 8-10 दिवस ह्या कप्प्यामध्ये पिल्लांचं नाहीचं बॉन्डिंग चांगलं होतं ह्याच कप्प्यामध्ये ठेवायचं. जास्तीचा जो काही खुराक द्यायचा आहे आपल्याला त्याला ह्याच्यातच द्यायचा. आणि नंतर 1.5 महिन्याच्या पुढे जेव्हा पिल्लं खायला लागतात तोच खुराक आपण पिल्लांना ट्रान्सफर करणार आहे. मेंढी तिकडे काढणार आहे. साधारणतः 13 ते 14 महिन्यामध्ये आपल्याला 2 वेतं मिळतात ह्याच्या अशा सायकलनुसार. ठराविक वेळच आपण मेंढी इथं ठेवणार आहे, तिला चांगला खुराक देणार आहे जिथे की तिची पिल्लं वाढीच्या वयात आहेत, दूध उत्पादन चांगलं आहे. नंतर पिल्लं खाती झाली की तोच खुराक आपण पिल्लांना ट्रान्सफर करणार आहे. मेंढी रेग्युलर कप्प्यामध्ये एकदा तिकडे ट्रान्सफर केली की 8 ते 10 दिवसामध्ये मेंढी लागून निघते. आता तुम्ही यातील विकत किती आणलं, ब्रीडिंगवर काम किती अच्छा, माझ्याकडल्या साधारणतः घरी ठेवलेल्या माद्या खूप कमी आहेत. जवळजवळ बऱ्याचशा विकतच घेतलेल्या आहेत. 20-22 माद्या तरी असतील अशा की ज्या विकत घेतल्यात, पण एका वेळेस घेतलेल्या नाहीत. ही तितकंच सत्य. तुम्हाला वाटेल की एकदम गेलो पैसे दिले आणि इतक्या, कारण साधारणतः 22,000 ते 25,000 रुपये किंमत आहे पिल्लांची निमकरमध्ये. ह्या अशा माद्या आहेत, त्या ही पहिला रो, अजून त्यात 2 आहेत त्या ज्या आपण फक्त घरच्या तयार केलेल्या आहेत, घरच्या ठेवलेल्या आहेत. हां, म्हणजे 22 माद्या तर डेफिनेटली विकत घेतलेल्या आहेत. आता मला सांग की हे संपूर्ण तुमचं नियोजन आहे, याचं तुमचं विक्रीचं नियोजन काय असतं, काय काय करता याचं पुढं? आता ह्यातले जे आहेत बघा, हा ब्रीडिंग सेटअप आहे. मोस्टली सर्व माद्या ह्या ब्रीडिंगसाठी, पैदाशीसाठी जातात. आणि राहिलेले नर, आता नराचा कन्सेप्ट काय असतो की 10 माद्या मागं एखादा नर जातो. असं काय सर्रास नर हे ब्रीडिंगसाठी विकले जात नाहीत. तसेच काही नर असतात 3 मधले असतात, 2 मधले असतात. जसं मी तुम्हाला एक पिल्लू दाखवतो जे की 3 मधलं आहे, तर ते त्या पद्धतीने वाढत नाही. तिथं उभं आहे ते, त्याचा ग्रोथ पाहिजे असा किंवा ब्रीडिंगला जाण्या इतपत त्याचा ग्रोथ नसतो. तशी पिल्लं आपण, नर पिल्लं जास्तीची ही कटिंग मार्केटला विकतो. आणि कटिंग मार्केट हे आपलं फिक्स असतं, तेही जिवंत
जागेवरती जिवंत वजनावरती दिलं जातं. साधारणतः 420 ते 450 रुपये किलोपर्यंत नर जास्तीचे. आणि माद्या बऱ्यापैकी चांगली मागणी आहे आत्ता, त्यामुळे सगळ्या ब्रीडिंगसाठीच जातं. चाऱ्याचं वगैरे नियोजन कसं आहे? आता चाऱ्यामध्ये आत्ता डेफिनेटली चालू आहे तो आहे बघा गव्हाचा भुसा. त्याच्यामध्ये मका चुन्नी असेल, हरभरा चुन्नी असेल, असा मिक्स फॉर्म्युला दिला जातो. सिजनेबल चारा बदलतो. म्हणजे आत्ता मका हिरवी चालू होईल 8-10 दिवसात, तर त्यावेळेस सकाळची मका असते, त्याच्याबरोबर तुती असतो, संध्याकाळचा मेथी घासा असतो आणि मेथी घासाबरोबर सुपर नेपियर असतो. चाऱ्याचा फॉर्म्युला नेहमी मित्रांनो लक्षात ठेवा, हा बिझनेस फक्त सक्सेस आहे चाऱ्याच्या नियोजनावरती. चाऱ्याचं नियोजन कसं होतं बघा, हा व्यवसाय जो आहे हा दुधाचा धंदा नाही. आणि आपण बऱ्याचशा वेळा गायींची कॉपी, आपल्याकडे गायी आहेत, शेळी आहे, मेंढे सगळे आहेत प्राणी, पण एक्झॅक्टली दुधासाठी जो चारा उत्पादित केला जातो आपल्याकडे तोच आपण शेळी मेंढीला वापरतो. तर हा कन्सेप्ट थोडासा त्यातल्या त्यात चुकीचा आहे. तुम्हाला सांगतो, आपल्या इथं जास्त प्रमाणामध्ये मका वापरला जातं. चाऱ्याचा राजा म्हटलं जातं तरी मकाचा चालेल, पण पूर्णपणे मक्केवरती आपण शेळीपालन किंवा मेंढीपालन करू शकत नाही. मक्केमध्ये हाय कॅलरीज असतात, साधारण 10 ते 12% प्रोटीन असतं. आणि आपल्या शेळीला किंवा मेंढीला रोजच्या गरजेसाठी साधारण 16 ते 18% प्रोटीन लागतं. तो कुठल्याही एकदल चाऱ्यामध्ये 16 ते 18% प्रोटीन नसतं. कोणी सांगितलं तर एकदल म्हणजे लक्षात आलं, ज्याची पानं लांब असतात, जसं सुपर नेपियर आहे, कुठलाही नेपियर, मका आली, ज्वारी आली, बाजरी आली, हे सगळे एकदल वर्गीय साधारण 10 ते 12% प्रोटीन असतं. नेपियरचा तर विषय खूप हार्ड आहे, पण चला पकडा जास्तीत जास्त 10-12%, त्यापेक्षा खूप कमी असतं. ह्याच्यावरती आपल्याला योग्य वजनवाढ मिळत नाही. तर शेळी मेंढी पालन जर तुम्हाला करायचं असेल, द्विदल चाऱ्याला पर्याय नाही. 1 नंबरला येतो मेथी घास. आता मेथी घास तुम्हाला माहीत असेल की त्याचे फायदे आहेत, तोटे आहेत. पाण्याला सेन्सिटिव्ह आहे, जास्त पाणी झालं तरी, कमी पाणी झालं तरी, पण त्याच्या इतकं चारा उत्पादन देणारं आणि त्याच्या इतकं चांगला रिझल्ट असणारं दुसरं पीक नाही. त्यामुळे जेवढं शक्य होईल वर्षातून 8 महिने, 6 महिने, 5 महिने तुम्हाला मेथी घास मिळून द्या, तरी मेथी घास डेफिनेटली वापरा. आणि दुसरं आहे द्विदलमधलं चांगलं उत्कृष्ट पीक, ते म्हणजे आहे तुती. पाण्याचा जास्तीचा ताण सहन करतं, कमीचा ताण सहन करतं, कुठल्याही प्रकारची कीड नाही. त्यामुळं द्विदल वर्गीय चारा, मग भरपूर चारे आहेत, जसं हादगा आहे, शिवरी आहे, शेवगा आहे, हेही करू शकता. पण त्याचे काही चांगले गुणधर्म आहेत, काही वाईट आहेत. तुती आणि मेथी घास हा 2 डेफिनेटली असतं आपल्याकडे. आणि चाऱ्याचा फॉर्म्युला असतो एकदल 50% आणि द्विदल 50%. एकदलमध्ये जर माझ्याकडे मक्का आणि तुती 50-50% दिली जाते सकाळची, संध्याकाळची मेथी घास आणि सुपर नेपियर 50-50% दिला जातो. सीझननुसार कधी ज्वारी असेल, बाजरी असेल, कधी गव्हाचं भुसकाट, तर तो फॉर्म्युला सेटच केला जातो. म्हणजे मी जर गहू भुसा देतोय आणि ते एकदलमध्ये काउंट होतो गहू भुसा, गव्हाचे दाणे काढून शिल्लक राहिलेले काढ, तर त्याच्यामध्ये त्या गोष्टी ॲड केल्या जातात. तर माझ्याकडे द्विदलमधलं समजा तुती असेल तर तुतीची कुट्टीमध्ये मिक्स करून दिला जातो. समजा तुती पण त्यावेळेस कमी आहे तर हरभरा चुन्नी, जे मार्केटमध्ये ह्या गोष्टी सर्चेबल राहिलं पाहिजे. सर्वात जास्त संशोधनाचा विषय बंदिस्तमध्ये मित्रांनो तो आहे चारा. मी तुम्हाला जसं आधीच सांगितलं की ही प्रत्येकाच्या विभागानुसार प्रत्येकाला वेगवेगळा शोधायचा आहे. 2 गोष्टी लक्षात ठेवा, एकदल आणि द्विदल, ह्या दोन्ही आपल्याला 50-50% द्यायच्यात मिनिमम. मग बघा आपल्याकडे काय उगवता येते, काय चांगलं गावते. फॉर्म्युला हाच, द्विदलमध्ये 18 ते 36% प्रोटीन असतं, त्यामुळे 50% द्विदल आपल्याला द्यायचा. जो योग्य वाटेल तो करा. आता चाऱ्याचं नियोजनासाठी तुमचं स्वतःचं क्षेत्रामध्ये चाऱ्याचं नियोजन आहे? तर बघा आपल्याकडे मल्टी कटिंगवाला चारा तुम्हाला सांगतो, ज्यामध्ये 10 गुंठे सुपर नेपियर आहे, अर्धा एकर मेथी घास आहे आणि अर्धा एकर तुती आहे. म्हणजे एकर आणि हे 1.25 एकर आपल्याकडे मल्टी कटिंग आहे. म्हणजे वारंवार येणार आहे, तो एकदाच लावायचा आपल्याला वर्षातून, शक्यतो वर्षातून लावतो. तुती 10-12 वर्ष चालतो, तुतीचं काय बदललेलं नाही. पण मेथी घास आणि सुपर नेपियर आपण हे दरवर्षी बदलतो. तर हा दिवसातला 50% चारा होतो ह्या दोन्ही सगळ्याचा मिळून असं समजा. तर 50% चारा हा सिजनेबल असतो. सिजनेबल काय असतं, ज्वारी असती, मोस्टली मका असते जास्तीत जास्त, आणि मकेचं जे अंतर पडतं त्याच्यामध्ये कधी मुरघास असू शकतो, कधी नेपियर असू शकतो. जे अवेलेबल असेल तो सिजनेबल 50% असतो. म्हणजे तुम्हाला जर, आणि ह्याच्यामध्ये लहान मोठे एवढ्यात तुम्हाला सांगू का, 22 शेळ्या, 30 मेंढ्या, आणि शेळ्या मेंढ्यांची आत्ता 60 पिल्लं येते, 100 धरा म्हणजे हे, आणि 4 गाई, एवढ्यांचं नियोजन करतो चाऱ्याचं. एवढ्या ह्याच्यात ज्यांना क्षेत्र नसेल मग त्यांनी कसं नियोजन करावं?
चाऱ्याच्या गोष्टी तुम्हाला सर्च करावं लागतील, बरं. शोधावं लागेल. म्हणजे मी जर आता जो चारा वापरतोय, हम्म. मी तुम्हाला 1 मिनिट या दाखवतो. आता ह्या पिल्लांना टाकलेलं आहे. हे जे गव्हाचे काड आहेत, हम्म. अतिशय योग्य. ह्याच्यामध्ये मिठाचं पाणी, गुळाचं पाणी, गव्हाचं काड जे वेस्टेज असतं आपल्या रानामध्ये पिटवून दिलं जातं. हम्म. पण बघा, गव्हाचं काड देतो ह्याचा अर्थ गव्हाचं काड सर्वात चांगलं चाऱ्याचं ऑप्शन आहे अजिबात नाही. गव्हाच्या काडामध्ये काय आहे हे आपल्याला डेफिनेटली माहिती पाहिजे. तर काय असतं, गव्हाच्या काडामध्ये चांगल्या क्वालिटीचं फायबर असतं, हम्म. बरोबर. कुठलंही न्यूट्रिशन जास्त म्हणजे 1-2% प्रोटीन, ते काय पण ते पण डायजेस्टेबल आहे का नाही सांगू शकत नाही. 1-2% कॅलरीज असते त्या. न्यूट्रिशन त्या मानाने खूप कमी. पण न्यूट्रिशनची गरज मी त्यांना जास्तीचा जो खुराक आहे त्यात हरभरा चुन्नी, मक्का भरडा आहे, ह्याच्यातून भागवू शकतो. तर बऱ्याचशा मित्रांना काय वाटेल की चला मग हे गव्हाचं काड देण्यापेक्षा मी डायरेक्ट हरभरा चुन्नी आणि मका चुन्नी भरडा देतो, काय हरकत आहे. तर तेही चुकीचं राहील. कसं राहील, हे ह्यांचं रुमेनमध्ये योग्य फायबर असल्याशिवाय ते डायजेस्टच होत नाही. एक तर जुलाब लागतील किंवा बराचसा भाग त्याचा लेंडीद्वारे बाहेर निघून जाईल चाऱ्याचा. ते पचनीयता वाढवण्यासाठी आपल्याला हे गव्हाचं काड आहे. बरं. अशा प्रत्येक शेतकऱ्याच्या आसपास, ज्याला कोणाला शेळी पालन करायचं, मेंढी पालन करायचं, अशा गोष्टी शोधल्या पाहिजेत तुम्ही. काय काय मिळतंय मला, माझ्या मेंढीला मी काय काय देऊ शकतो, कसा फॉर्म्युला बनवू शकतो, त्यातनी फायबर पण जाईल, न्यूट्रिशन पण जाईल चांगले. आणि हे कमी म्हणजे अजून एक गोष्ट सांगतो, आमच्या इथे बारामतीमध्ये एक आटा कंपनी आहे, मित्राचीच आहे. तर त्यांच्यापासून निघणारा आटा तर ते पॅकिंग करून ॲब्रॉडला, दुबईला ह्याला विकतात. तर त्याचं जे बाय प्रोडक्ट आहे गव्हाचा भुसा, म्हणजे जो गायींला वगैरे वापरतात तो, बरं, एकदम लो प्राईस, म्हणजे 15 ते 17 रुपये किलोनी सिजनेबल मिळतो. अशा गोष्टी पण शोधल्या पाहिजे. तोच जर तुम्ही लूजमध्ये घ्यायला गेला तर आज 26 रुपये किलो आहे. तर त्याही गोष्टी ॲड करू शकता. अशा गोष्टी तुम्हाला शोधल्या पाहिजेत. कुठं कुठं मोठी मोठी मार्केट आहेत, भाजीपाला मार्केट असेल तर तिथंही भयंकर वेस्टेज निघतं. ते प्रोसेस करून ते थोडंसं सुकवून कशा पद्धतीने आपण वापरू शकतो तेही वापरू शकता. आसपासच्या शेतकऱ्यांकडे शेतीमध्ये काय वेस्टेज निघतंय, हरभरा, सोयाबीन, तूर, तर ह्याचा एक फॉर्म्युला मी चांगला कसा बनवू शकतो, किती म्हणजे 10 किलो जर मला तो भुसा बनवायचा आहे तर त्यात किती खुराक टाकला पाहिजे, कोणता टाकला पाहिजे, तो मला कुठं कमी पैशामध्ये मिळेल, ह्या गोष्टी सर्च केल्या तर हा बिझनेस विदाऊट शेतीचा करणंही पॉसिबल आहे. सुरुवातीला म्हणतो आपण खर्चामुळे भरपूर जण या क्षेत्रामध्ये उतरायला भितात. पण मला सांगा की खर्चाचं नियोजन कसं केलं पाहिजे यामध्ये आणि किती खर्च होतो आपल्याला? आता खर्चाचं नियोजन तर मी पहिल्यांदा एक गोष्ट क्लिअर केलेली की आपल्याकडे असणारं भांडवल 10,000 पासून हा व्यवसाय चालू करू शकता. खूप मोठी संख्या लागतच नाही. मस्तपैकी जावा, 2 माद्या बाजारामधून खरेदी करा, 1 नर खरेदी करा आणि ही जी प्रोसेस आहे त्यांच्यापासून मोठी मेंढी तयार करायची, त्यांची पिल्लं घ्यायची, ही प्रोसेस खूप काही शिकवते. त्यामुळे कमी पैशामध्ये तर नक्कीच चालू करू शकता. आणि तिथून पुढे खर्चाचं नियोजन, मी तर आधी स्वतः मी ह्या मताचा आहे की तुम्ही जे काय करताय ते बंद करून लगेच ह्याच्याकडे डायव्हर्ट होऊ नका. तो जो तुमचा छोटा मोठा व्यवसाय आहे, नोकरी आहे, ती चालू राहून द्या. कारण ही बिझनेस असा आहे की ह्याच्यामध्ये आज गुंतवणूक केली, बऱ्याचशा जणाला बघा, गायींच्या व्यवसायाचं कसं आहे की जर 15 दिवसाला, महिन्याच्या आतच 10-15 दिवसालाच पगार होतोय. आता गायींना खरेदी करायला आज जे दूध कलेक्शन गोळा करतात ते लाखो रुपये देतात की चल गाई घे. तो बिझनेस खूप सोपा आहे. भलं नफा हो तोटा हो तो वेगळा विषय, पण भांडवल दिलं जातं. जर 15 दिवसाला खर्चायला म्हटलं तरी पैसे दिले जातं. पण हा बिझनेस तसा नाही. आणि हा गायीने इतकं 10-15 दिवसाला तुम्हाला रिटर्न मिळणार नाही. तर ही पिल्लं घेऊन मोठी करून त्यांची पिल्लं काढून विकायला कमीत कमी 18 महिने लागतील. एवढीची तयारी ठेवा 18 महिन्याची. आता मला सांगा की एक लहान पिल्लू विक्रीपर्यंत असतोपर्यंत त्याच्यावर किती खर्च होतो? एका पिल्लाचं जर कॉस्टिंग काढलं आपण, बरं, म्हणजे समज माझंच काढलं तर साधारणतः जास्तीत जास्त 20 रुपये पर डे, 600 रुपये महिना जास्तीत जास्त, एकदम हायएस्ट खर्च. कारण पिल्लाचं पोट काय ती मेंढीप्रमाणे खुराक खात नाही, चारा खात नाही. पहिला 1.5 महिना पोषण तर त्याच्या आईवरती. अगदी गाभण काळातला मेंढीचा खर्च आणि पिल्लू मोठा व्हायचा खर्च मंथली 600 रुपये 700 रुपये जरी पकडला, अगदी अतिशय जास्त आहे, सगळंच विकत आहे, तुम्हाला काहीच नाही, 1000 रुपये पकडा. 1000 रुपये पकडला आणि 3 ते 5 महिन्यात जर मी योग्य पद्धतीने त्याला वाढवलं, योग्य मॅनेजमेंटमध्ये, मुळात तुम्ही 3 ते 5 हजार जर एका पिल्लावरती खर्च केला तर मी तुम्हाला लिहून देतो ते पिल्लू तुमचं मार्केटमध्ये 10 ते 12 हजार रुपयाला जाणार.
तेवढा खर्च केला तर. हम्म. पण आपल्या इथं काय आपल्याला वाटतं की मेंढीचं पिल्लू या, तिला पिते या, त्याला वेगळा खर्च, त्याच्यासाठी वेगळं नियोजन, असं बघितलंच नाही किंवा हे गोष्टी शोधल्या नाहीत. मी पारंपरिक धनगर फॅमिलीतनं येतो, तर पिल्लांचा हा कन्सेप्ट आजही आमच्या चुलत्यांकडे काही 30-40 मेंढ्या असतील तर त्यांना हे पटतच नाही. त्यांचं मत हे येतं की मेंढी हे सुटले चरूनच आली पाहिजे किंवा पिल्लाला 45 दिवसाचं पिल्लू त्यांच्याकडे विकलं जातं बाजारातनं. बरं. तुम्हाला माहिती आहे का, जर बघा आपल्याकडे मंथली वजन असतं महिन्याला, म्हणजे माझ्याकडे जे तुम्हाला सांगितलं, जे जर एखादं पिल्लू 3 किलो महिन्याला वाढत असेल जिवंत, तर ते पिल्लू विकलं जात नाही. कारण ते पिल्लू नफा देत असतं आपल्याला 3 किलो जरी मिनिमम वाढलं तरी. आता त्याचं कॅल्क्युलेशन मी बोर्ड असतं तर सांगितलं, पण एक तोंडी सांगतो, लक्षात घ्या. जिवंत काय दराने विकतो मी? 450 रुपये. आणि 450 रुपये किलो आणि महिन्याला 3 किलो जरी वाढलं तर साधारण 1500 रुपये 3 किलोचं बजेट होते. 1500 रुपये त्यातनी 600 रुपये खर्च केला तर मला किती राहतात? साधारण 800, 700, 800. तर एक पिल्लू मला 700-800 हजार रुपये कमवून देत असतं. मिनिमम 3 किलो वाढलं पाहिजे. आणि तुम्हाला डेफिनेटली सांगतो, कुठल्याही जातीचं मेंढ्याचं पिल्लू असू द्या, योग्य मॅनेजमेंटमध्ये 3 ते 7 किलोपर्यंत वाढता. इतकी त्याची कॅपॅसिटी असते, योग्य मॅनेजमेंट. फक्त जर आपण जर म्हटलं मेंढीच्या मागतं नुसतं मेंढीचं दूध पिऊन वाढेल तर नाही. त्यांना ते 1.5 महिन्याच्या नंतर प्रॉपरली खुराक पाहिजे. तुमचं कितीही मोठं पिल्लू असू द्या, 200-250 ग्रॅमपेक्षा जास्त खुराक खात नाही. चांगल्यात चांगला जरी गोळीपेंड जरी वापरली नसती तुम्ही आज, तरी जास्तीत जास्त 28 रुपये किलो आहे. आणि ते पावशेरचा खर्च किती येणार आहे तुम्ही कॅल्क्युलेशन करा. साधारण 8-24, 9, 7-8 रुपयाच्या आसपास खर्च येईल तुम्हाला. 7-8 रुपये खर्च खुराकाचा. बरं. हां, ह्याच्यापेक्षा जास्त काय खर्च करणार आहे तुम्ही? अगदी चारा विकत घेतला तर 7-8 रुपये, 15 रुपये खर्च होईल एका पिल्लाला. 600-700 रुपयामध्ये पिल्लू मॅनेज होतं. आणि ते जर 1500 रुपये जर महिन्याला त्याचं वजन वाढत असेल तर 1500 रुपयाचं मटण वाढते, 600 रुपये खर्च येते, तर ते नक्की प्रॉफिटेबल असेल. विकायची गडबड नाही केली पाहिजे. आपल्या इथं असा कन्सेप्ट आहे की छोट्या पिल्लाला गिराईक जास्त आहे, तर मित्रांनो बाजारामध्ये एकदा जाऊन, ह्याच्यामध्ये मार्केट जास्त आहे फक्त मटणाला. ज्याचं मटण जास्त त्याला मार्केट. 1 वर्षापर्यंत पिल्लं चांगली वाढतात. त्यामुळं आपण, कारण बघा हा पारंपरिक व्यवसाय होता आमचा, तर आम्हाला माहिती मेंढीचं पिल्लू काय ऐकायचं. कारण तिथं असं स्वतंत्र करायचा विषय नव्हता. मेंढी पिल्लू सतत मेंढी बरोबर राहायचं, त्यामुळे त्याचं पुढलं वेत आम्हाला लेट मिळायचं. त्यामुळे योग्य वयातच विकून पुढल्या वेताला मेंढी रेडी व्हायची, म्हणून आम्ही ते लवकर विकायचो. पण बंदिस्तमध्ये नाही ना आपल्याला तसं करून. आपल्याला एकतर सुविधा आहे, मेंढीचे पिल्लू म्हणजे ह्यांच्या आहे, आपण आता परत क्रॉसिंग झाल्या, सुविधा आहे ना, ह्यांना साईडला ठेवून ह्यांना जास्तीचं खुराक देऊन. बरोबर. हेही पिल्लं आता साधारण 5 ते 7 किलोपर्यंत जर महिन्याला वाढतात. असं स्वतंत्र ठेवणं हे किती महत्त्वाचं आहे आपल्याला. राईट. बंदिस्त करत असाल तर ह्याच्यामध्ये मला वाटतं की शास्त्रीय पद्धत खूप महत्त्वाची. जसं ही छोटासा कप्पा आहे, छोट्या छोट्या गोष्टी असतात, खूप मोठ्या नाही. खूप मोठ्या गोष्टी कुठल्याही करायची आवश्यकता नाही. पण आपलं प्लॅनिंग, आपलं नियोजन हे 10 दिवस मेंढी बरोबर राहिलं पाहिजे. 1.5 महिन्यानंतर मेंढीला खुराक व्यवस्थित गेला पाहिजे. 1.5 महिन्यानंतर पिल्लांसाठीचं नियोजन चांगलं झालं पाहिजे. आणि तो जो 1 नंबरचा कप्पा आहे त्याच्यामध्ये कुठले फक्त गुणवत्तेचा चारा 2 टाईम असतो. असं नाही की नुसतंच कशावर पण सांभाळलं जाते. जो फॉर्म्युला आहे द्विदल 50% आणि एकदल 50%, हे कंटिन्यू वर्षभर सातत्याने त्यांना दिलं जातं. आता चारा अशी गोष्ट आहे की ते वर्षभर एकसारखी कुठलीच पिकत नाही, काही ना काही अडचणी येतात. तर त्यावेळेस तो फॉर्म्युला, मग त्यावेळेस त्यांना ती मक्का चुन्नी ॲड करायची त्यांच्या ह्याच्यामध्ये. द्विदल जर माझ्याकडे कमी असेल कुठल्या सीझनला, थंडीमध्ये किंवा काही कारणास्तव हे झालं, तर हरभरा चुन्नी, द्विदलची हरभरा चुन्नी आहे, कुठल्याही डाळवर्गीय पिकाची चुन्नी जी निघते वेस्टेज, ती त्यांना त्या प्रमाणामध्ये ॲड करायचं. ह्या गोष्टी संशोधनाच्या आहेत, त्या शोधल्या पाहिजे. त्या आपल्या मेंढीला काय देतोय हे जर कॅल्क्युलेशन किती देतोय, कसं देतोय लक्षात जर आलं, मला वाटतं अभ्यासच ह्याचा करावा. का जाती तुम्हाला शोधायच्या नाहीत, ते मी तरी काय कुठून तरी घेऊन आलोय ना मी. बरोबर. मला काय संशोधन करायचंय. आपले बरेचसे नवीन शेतकरी एफर्ट त्याला लावतात, कुठली जात करायची. कुठलीही जात असली, नारी सुवर्ण आहे म्हणून ती महिन्याला 5 किलो वाढणार आहे का? वाढणार आहे तुमच्या नियोजनामुळे. नियोजनावरती अभ्यास जास्त करा. मी काय देऊ शकतो, मी काय उगवू शकतो, मी कसं वर्षभर एकसारखं देऊ शकतो, मी खुराक कुठला आणू शकतो, कमी पैशात कुठं मिळेल. तर मित्रांनो ह्या गोष्टी अभ्यासा. जात काय का थोडंसं सर्च करा, कुठून तरी घ्यायची, कुणाची तरी गोट्यावरून आपल्या गोट्यावर आणून ठेवायची.
आता आपल्या फार्ममध्ये कोणत्या कोणत्या सोयी करून ठेवलेल्या आहेत? कशाच्या? पाण्याचं असेल हां, वगैरे पाणी वगैरे. पाणी असेल बघा. आता तुम्हाला एक बेसिक मॅनेजमेंट सांगतो आपलं दिवसाचं. बरं. सकाळी सुरुवातीला उठल्या उठल्या पहिल्यांदा ही स्वच्छता केली जाते. हं. आलं लक्षात? स्वच्छता झाली की पिल्लांचे शिफ्टिंग केलं जातं. म्हणजे ही त्यांच्या आया ह्या कप्प्यामध्ये सोडले जाते. ही 1.5 महिन्याची जी पिल्लं आहेत हं. ती आईला प्यायला सोडली जातात. हं. म्हणजे रात्रीची सोडली जातात, सकाळची साईडला घेतली जातात. हं. झालं. त्याच्यानंतर डेफिनेटली येतो त्यांचा खुराकाचा टायमिंग. बरं. तो खुराक आणि चारा आपण आता एकत्र देत असल्यामुळे त्यांना त्या गव्हाच्या भुश्यात जे काय ॲड करून द्यायचं आहे ते दिलं जातं. हं. त्याच्यानंतर अशा बादलीने त्याच्यामध्ये पाणी ठेवलं जातं. आता पाण्याच्या वेगवेगळ्या सोयी भरपूर वेळा करून बघितल्या. हं. परमनंट करून बघितलं, नळ ठेवून बघितलं. हं. पण ह्या सगळ्या गोष्टी खूप मेंटेनन्सवाल्या आहेत. म्हणजे काही ठराविक दिवसांनी ते तुटलं जातं, मोडलं जातं. हं. बऱ्याचशा वेळा परमनंट केलं तर ते स्वच्छता करायचं, स्वच्छ करायचे पण अडचणी येतात. हं. मग तिथून पुढे एक साधा फॉर्म्युला ठेवला की बादलीमध्ये 2 टाईम पाणी भरून ठेवायचं. ज्यांनी आपलं गोट्यामध्ये म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात येतात. जेवढा तुम्ही गोट्यामध्ये वेळ द्याचाल एवढा. कोण पाणी पिते, कोण नाही पित, कोणाचे जुलाब होतात. जेवढं गोट्यामध्ये तुम्ही म्हणजे एकदमच असं काय आर्टिफिशियल करायची आवश्यकता नाही ह्याच्यामध्ये. हा जिवंत लाईव्ह स्टॉक आहे आणि ह्याच्या संपर्कात राहणं खूप महत्त्वाचं आहे. मग ती सफाई करताना असेल संपर्कात राहणं, त्यात तुम्हाला काही गोष्टी लक्षात येणार आहे. त्या जुलाब करते, आजारी, कोण उठाना, कोण लंगडते. खुराक देताना किंवा चारा देताना तुमच्या ती तुम्ही गोट्यामध्येच आला पाहिजे. असं नाही की कुठलं तरी यंत्र टाक, कारण निरीक्षण कसं होणार आपलं जर संपर्कच नाही ठेवला तर त्यावेळेस काही गोष्टी लक्षात येतात की ही मेंढी आज जरा कमी खाती या किंवा रोजच्यासारखं खायना. बरं. ह्या गोष्टी अवॉइड करू नका. म्हणजे तुम्ही जरी घरच्यांकोणती करून घ्या किंवा कामगारांकोणती गोष्ट मेंढी पालन करून घ्या. पण चारा पाणी देताना तुम्ही 5-10 मिनटं अवेलेबल असणं गोट्यामध्ये, कारण तुम्ही ज्या इंटेन्शननी करणार आहे तीच इंटेन्शन इतरांची असेल असं नाही. मग बाकीची सगळी फक्त कामापुरतं काम करणार आहे. ते तुम्ही सांगाल ते काम करू शकतात, निरीक्षण नाहीत करू शकत. त्यामुळे ह्या गोष्टीला तुम्ही अवेलेबल असणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग चारा खाता टाकल्याने काही गोष्टींचं लक्षात येतं की ही आजारी आहे. साधारणतः किती वेळ आपल्याला द्यायला लागतो दिवसातून? मी सांगेल की अतिशय कमी वेळ असेल, कोण नोकरी करत असेल, काम करत असेल, आणि एका मेंढीला तुम्ही दिवसातला 1 मिनिट जरी निरीक्षण केलं, बाकी सगळी गोष्टी तुम्ही घरच्यांकोणती करून घ्या किंवा इतर कामगार ठेवला तरी काय हरकत नाही. 1 मिनिट तुम्हाला निरीक्षण करता आलं पाहिजे. आणि हे 1 मिनिटाचं निरीक्षण हे सकाळचं पाहिजे. तुमचं जो तिचा सुरुवातीचा चारा असेल किंवा खुराक असेल, जो आवडीचा भाग असतो तिचा, त्यावेळेस निरीक्षण करता आले पाहिजे. हे मेडिकल मॅनेजमेंट एक नाही, म्हणजे सर्वात 2 नंबरला सर्वात जास्त फार्म बंद पडायचं कारण माझ्या माहितीनुसार ते आहे मेडिकल मॅनेजमेंट. आणि हे मेडिकल मॅनेजमेंटच पकडायचं एकमेव साधन आहे ते तुमची निरीक्षण शक्ती. हा बघा, हे मुका प्राणी ते सांगू शकत नाही माझ्या पोटात दुखतंय, आणि मेंढी तर नाहीच नाही. शेळी तरी बऱ्याचशा वेळा पाहताशेने लक्षात येते. शेळीचं नेचर असं आहे, आजारी शेळी पाठीमागे जाऊन उभा राहते, अंगावरची केस उभा करते. पण मेंढीचं शेवटपर्यंत पाठीमागे जाऊन उभा राहत नाही. मेंढी खायची बंद होईल पण त्या ग्रुपमध्येच जाऊन उभा राहणार. मग ते कसं निसर्गाने ओळखायचं? तसं. मग ते कसं ओळखायचं? तेच तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेस चारा देत असताना तुमची मेंढी, आता मला हे माहिती की ही रोजचं माझं पिल्लू आहे, तर हे पिल्लू रोज येऊन इथं उभा राहते, खातं या. काही पिल्लं इथं येऊन नुसती उभा राहणार आहे ते. जसं की आता खाली मान घालून, आता हे सकाळचा जर खुराक असताना त्यांनी मान खाली घातली असती, मी पहिल्यांदा डिजिटल थर्मामीटरच्या साहाय्याने त्याचं टेम्परेचर घेतलं असतं आणि तिथून पुढे डायग्नोसिस केलं असतं, किंवा तिथून पुढे तुम्ही डॉक्टरांना सांगू शकता की हे पिल्लाने आज कमी खाल्लं नाही. मग तिथून ही गोष्ट कधी लक्षात येणार आहे, पण सुरुवातीचा खुराक असेल किंवा चारा असेल ह्या वेळेत. आणि डेफिनेटली आपल्याला ती जर वेळ पकडता आली, किंवा तुम्हाला त्याला काही लोक शिपमध्ये काम करत असतात, काहींना सकाळची शिप असते, तर त्यावेळेस त्यांनी ती संध्याकाळचं नियोजन केलं पाहिजे. त्यांच्या आवडीचा कुठला चारा आहे किंवा खुराक आहे तो त्यांनी त्यांच्या स्वतः उभा असताना टाकून घेणे किंवा स्वतःने टाकणे. मग ह्याच्यामध्ये गोष्टी निरीक्षण तुमचं झालं पाहिजे. डेफिनेटली एका पिल्लाचं सुरुवातीला 1 मिनिट, जसा जसा कालावधी वाढत जाईल तुम्ही 2 सेकंदात ओळखू शकता की आज ही माझी मेंढी. पण सुरुवातीला कमीत कमी 1 मिनिट एका पिल्लाचं मेंढीचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. आता आपल्याला सर्वसाधारण यामध्ये आजार कोणते कोणते बघायला मिळतात? आता मोस्टली काय राहतं, क्लायमेट चेंजचे जे आजार आहेत, जसे की माणसामध्येही राहतं. सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे टेम्परेचर, सर्दी, जुलाब, याच्यापेक्षा काही जास्त नसतं. आणि ह्या सगळ्याचे परफेक्टली इलाज असतात. पण काही असे व्हायरल आजार आहेत ज्याचे की लसीकरण करणं महत्त्वाचं आहे, ज्याच्यामध्ये लसीकरणाचा
बघा 21 दिवसाचं पिल्लो झाल्यावर आपण पहिल्यांदा त्यांना ET+TT दिलं जातं बर. आणि 3 महिन्याचं झाल्यावर PPR. हम्म. हे झालं पिल्लांचं. मेंढ्यांचं आपलं जानेवारीमध्ये लसीकरण चालू होतं. हम्म. लक्षात ठेवा प्रत्येकाने, बघा पहिल्यांदा जानेवारीमध्ये देतो आपण PPR, बर. नंतर देतो HS आणि नंतर देतो ET आणि ETचा परत बूस्टर. अशा 4 डोस पावसाळ्याच्या आधी कंप्लीट करतो सगळ्या मोठ्या मेंढ्यांचे. आणि पिल्लांचं 21 दिवसात झाल्यावर ET+TT, 14 ते 20 दिवसांनी पुन्हा बूस्टर आणि ज्यावेळेस आता ही पिल्लं जायची ती आपली तर जायच्या आधी त्यांना PPR देऊन द्यायचं. बाकीचं जे लसीकरण आहे समजा मी जरी ठेवलं तर ते मोठ्या मेंढ्यांवर केलं जातं, मग त्यांच्यासाठी स्वतंत्र कुठलंच नाही. हम्म. पण ET+TT आणि PPR हे 2 पिल्लांमध्ये केलं जातं. मेंढ्यांमध्ये हे 4 डोस वर्षातून एकदा डेफिनेटली दिले जातात. आता तुम्ही एक व्हेटरनरी डॉक्टर आहात, त्याचा कसा फायदा मिळतो तुम्हाला यामध्ये? मेडिकल मॅनेजमेंटला हम्म. माझ्याकडे जर म्हणाल तुम्ही तर जर समजा माझ्या आत्ता लक्षात आलं हे पिल्लू माझं आजारी, व ह्याच्यामध्ये वेळ खूप महत्त्वाची आहे. मला तर वाटतं की प्रत्येक शेतकऱ्यांनी काही बेसिक मेडिकल मॅनेजमेंट शिकणं अतिशय गरजेचं आहे. हा जर व्यवसाय करायचा असेल तुम्हाला. हा बघा प्राणी छोटा आहे, 40-50 किलो वजनाचा प्राणी आहे. गायी कशा आजारी पडल्या तरी 3, 4, 5 दिवस तग धरू शकतात. ह्यांचं शरीर छोटं असल्या कारणाने हा बघा हे आजारी कमी पडतील, पण आजारी पडल्याच्या नंतर त्यांचा जो पिरियड आहे हा छोटा असतो मोठ्या प्राण्यांपेक्षा, कारण शरीर छोटं आहे. त्यामुळं वेळेला खूखूप महत्त्व आहे ह्यांच्या मेडिकल मॅनेजमेंटमध्ये. त्यामुळं काही बेसिक आजाराचे उपचार हे आपल्याला करताच आले पाहिजेत. आता काही ठिकाणी जसं तुम्ही बघतो, आता तुम्ही स्वतः वेटरनरी डॉक्टर आहात, पण काही ठिकाणी डॉक्टरांची सुविधा नसते, डॉक्टर तिथपर्यंत लवकर पोहोचू शकत नाही. मग त्या फार्ममधल्यांनी कसं नियोजन केलं पाहिजे? एकतर बघा आता इथं सर्वात महत्त्वाचा भाग येतो, तो येतो बेसिक मेडिकल मॅनेजमेंट ट्रेनिंगचा, ज्याची सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहे. ज्यांना कोणाला शक्य आहे मेंढीपालन चालू करायच्या आधी हे औषध कसं पाजायचं, कुठली बेसिक औषध आहे ती, इंजेक्शन कसं द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टीचं ट्रेनिंग 2 दिवसाचं ट्रेनिंग असतात, प्रॅक्टिकली ट्रेनिंग असतं, जे की करून घेतलं जातं. तुम्हाला जिथं हे शक्य असेल, म्हणजे अगदी माझ्याकडेच नाही, तुम्हाला जिथं आसपास तुमच्या जवळचे कोण असेल ह्या गोष्टी डेफिनेटली शिकून घ्या. औषध पाजायला येण्यापासून आपल्या इथं बोंब आहे. हो, म्हणजे औषध सायंटिफिकली कशी पाजायचं, किती त्याचं प्रमाण कसं ठरवायचं, त्याचं वजन कसं ठरवायचं, इथून बोंब आहे. मेडिकल मॅनेजमेंट अतिशय इम्पॉर्टंट आहे, तुम्ही करून घ्या. शक्य असेल तिथून सुरू करण्याच्या आधीच आपण यामध्ये प्रयत्न केले पाहिजे. डेफिनेटली हे सुरू करायच्या आधीच आपण शिकलं पाहिजे आणि तिथून पुढे ते ट्रीट करू शकतो आपण. आणि बघा हे 1, 2, 3 वर्ष जर पहिल्या वर्षी जेवढं तुम्हाला मेडिकल वापरायचं आहे ना, पुढल्या वर्षी कमी वापरावं लागेल, त्याच्या पुढल्या वर्षी कमी वापरावं लागेल. हा सुरुवाती म्हणजे बरेचसे लोक म्हणतील की चला की आपण चालू केले आणि होईल, हळूहळू शिकल, पण नाही, ही गरज सर्वात जास्त सुरुवातीला आहे. कारण बरेचसे आजार, बऱ्याचशा गोष्टी ह्या तुम्हाला मॅनेजमेंटमधल्या चुकणार आहेत. त्या आजारी पडायचं प्रमाण हे पहिल्या 1.5 वर्षामध्ये सर्वात जास्त असतं. नंतर बऱ्याचशा मॅनेजमेंटमधल्या गोष्टी चेंज होतात भयंकर. म्हणजे तुम्ही जर म्हणताल मी ह्या मेंढ्यांच्या कप्प्यामध्ये मला आठवणा मोठ्या मेंढीला मी कधी इंजेक्शन केले, नंतर ह्या गोष्टी कारण मॅनेजमेंटमधलेच बारकावे येऊन जातात, कमी होत जातात. सुरुवातीला अतिशय महत्त्वाचं आहे. आता मेंढी पालनामध्ये रिस्क कोणती असते साधारण? बघा रिस्क म्हणसाल तर सर्वात काय म्हणूया आपण की ह्याच्यामध्ये खूप दिशाभूल केली जाते, जर प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर. कारण हा व्यवसाय ट्रेंडिंगमधला आहे. ही काय असतं, प्रत्येकाची इच्छा काय असते, म्हणजे हे 3 महिन्याचं पिल्लू 12,000 रुपयाला मागतात कटिंगला. आता समजा ते माझा हा जो नर आहे बाबा इथं जाळीच्या पाशी, आणि तो आहे पण 27 किलो जिवंत आहे, 11-12 हजार रुपये, अगदी 400 रुपये किलोने होय. हे जे पैसे येते हे खूप आकर्षक वाटतात. आणि त्याच्या मागं मी जर समजा विकणारा असलो तर मी अजून जास्त 4 गोष्टी वाढवून चढवून सांगत असतो की ह्याच्या इतका सोपा कुठलाच व्यवसाय नाही असं माझ्याकडून, कारण मला विकायचं आहे. मला वाटतंय की जिथं तुम्ही खरेदी करण्यासाठी जाचाल तिथल्या जो विकणाराच आहे तो प्रामाणिकपणे त्याच्या प्राण्याचे चांगले गुणधर्म सांगणार आहेत, व्यवसाय जे काय चांगलं आहे ते सांगितलं जाणार. जसं आफ्रिकन भोरमध्ये आमच्या केलं जातं माझ्याकडे, आपण बघूया शेळ्या. एक पिल्लू 55,000 रुपयाला विकले 3.5 महिन्याचं, आणि ते मी तुम्हाला वारंवार दाखवलं जातं. हे 55,000 रुपयाला विकले. ही एक प्रकारची दिशाभूल आहे, ही एक प्रकारचं हीच आहे. पण इथं जागरूक असलं पाहिजे घेणाराने की ठीक आहे तुम्ही तुमची एक चांगली वस्तू विकलेली दाखवताय, पण त्याच्या मागची तुमचा वेळ, त्याच्या मागं
किती पिल्लं किती रुपयाला विकली, कारण ही आकर्षक वाटते ना किंमत. एवढीशा पिल्लाचं 55,000 रुपये, मग काय आपल्याकडे 10 पिल्लं झाली की 5 लाख रुपये झालं. असं कॅल्क्युलेशन चालू होतं कॅल्क्युलेशन आहे ना, हे घातक आहे. नक्की डेफिनेटली. हो का, मी आज 12 वर्षापासून माझ्या घरात येणारा एक ना एक रुपया हा शेळी मेंढीचा आहे. मी एक शब्दसुद्धा खोटा सांगणार नाही त्यांच्याबद्दल डेफिनेटली. आणि मी जर 12 वर्ष करत असेल, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, 12 वर्षापासून जर करत असेल मी, आणि आत्ता वयाच्या ह्या स्टेजमध्ये की दुसरा कुठला व्यवसाय करू शकत नाही किंवा विचारही करू शकत नाही, 100% पैसे मिळतात. नाही असे नाही, 100 नाही 101% पैसे मिळतात. फक्त चुकीचं इंटेन्शन घेऊन पुढे जाऊ नका. डेफिनेटली वेळ द्या ह्या व्यवसायाला. योग्य वेळेमध्ये तुम्ही योग्य निर्णय घ्याल, 100% विश्वास आहे मला. फक्त वेळ द्या. 1.5-2 वर्षांनी तुम्हाला कळणार आहे की कुठलं ब्रीड करायचं, किती संख्या करायची, हे सगळं. त्यामुळं जे आत्ता काय आपण बघतो यूट्यूबला, सोशल मीडियाला, त्याला न बळता ते लई शॉर्ट फॉर्ममध्ये असतं. 12 वर्षाचा इतिहास मी आता 12 मिनिटामध्ये मांडतोय, असं शक्य होईल का? त्याच्यामागेही खूप कष्ट होते. त्यामुळं संख्याचं नियोजन, जर तुम्ही कितीही आर्थिक परिस्थिती तुमची चांगली असेल, माझ्याकडे क्लास 1 अधिकाऱ्यापासून सगळे लोक भेटीसाठी येतात. माझा योग ह्या व्यवसायाने का नाही, अगदी तुम्ही म्हणचाल मंत्र्यांपासून सगळ्या लोकांच्या संपर्कात इथं येऊन ते नाहीत आले तर मला त्यांच्यापर्यंत बोलवले. मोठे मोठे शेड फार्म उभारलेत आणि प्रत्येकाचे बंद पडले. तर संख्या खूप महत्त्वाची. मी म्हणेल माझ्यासारख्या शेतकऱ्यांनी, ज्याला छोटी शेती आहे, आणि छोट्या शेतकऱ्यांसाठी तर अतिशय उत्कृष्ट आहे. मोठा शेतकरी असेल 10-5 एकर ऊस करून तुम्ही पैसे कमवू शकता, पण 2-3 एकर 1.5 एकरसाठी अतिशय उत्कृष्ट असा व्यवसाय आहे. मग 15 लाखाचा व्यवसाय, माझी शेळी मेंढीचा सांगतोय मी, दोन्हीचा 15 लाखाची उलाढाल. माझ्या 2.5 एकरात काय करून मला गांजा करावा लागला असता. 15 लाखाची उलाढाल होते. खर्च सोडून द्या, 2.5-3 लाख रुपये खर्च होत असेल तरी 10 लाख रुपये ह्या व्यवसायातून जर उभं राहत असतील 2.5 एकराच्या क्षेत्रातून, तर डेफिनेटली चांगलं आहे. किंवा पण ह्याच्या मागं आम्ही घरची 4 जण काम करणार आहेत, आणि प्रत्येकाने एक क्षेत्र, म्हणजे कोणी ब्रदर आहे मोठा, तो शेतीचं बघतो, घरची लेडीज आहेत ते दोन्ही फार्मचं नियोजन करतात, तिकडं पप्पा सगळ्या शेळ्यांचा गोटा बघतात, मी फक्त मेडिकल मॅनेजमेंट, मार्केटिंग ह्या गोष्टीला. आणि ह्या सोपी समजू नका, मार्केटिंग ही गोष्ट आज जर मी 12,000च्या पिल्लाचे 20,000 रुपये घेत असेल, 8,000 रुपये वाढवून घेत असेल, तर हे फक्त लोकांपर्यंत पोहोचण्यामुळे. त्यामुळे तुम्ही जरी भविष्यात कुठलंही ब्रीड चालू करणार असाल, बरेचसे जण म्हणतील की कटिंग मार्केट तर करायचे, त्याला काय मार्ग हे करायचे, त्याला हिते येऊन नेतील. मित्रांनो, तेही करा. माझ्याकडे 14 पिल्लं आता यात्रेला बुकिंग होती, 430 रुपयांनी. ते जर मी समजा व्यापाऱ्याला विकले असते, तर व्यापारी माझ्याकडून ती 430नी कधीच घेत नाही. त्याला पण पैसे राहिले पाहिजेत ना, तो फुकट कमन करेल, तर तो घेतो 380-400 रुपयाच्या आसपास व्यापारी. तर 30 रुपये त्याचं मार्जिन असतं, पुढं दुकानदाराचं वेगळंच मार्जिन असतं. तर मला 30 रुपये किलो मागं वाढून येऊ शकत होते, आलेत. जर मी मार्केट काय केलं, सोशल व्हॉट्सअप गावाचे ग्रुप आहेत त्याच्यावरती टाकले यात्रेच्या पिरियडला की माझ्या अशाची पिल्लं आहेत. आणि आता तर असं झालं आहे की दरवर्षी जे मित्रमंडळी त्यांना माहिती आहे ह्याच्याकडे चांगली पिल्लं मिळतात, त्यांचाही फायदा असतो. त्यांना बाजारात जावं लागत नाही, पिल्लू घ्यावं लागत नाही, खात्रीशीर आपलं गोट्यावलं जागेवर सांभाळलेलं पिल्लू त्यांना मिळतं. त्यांचेही कमीत कमी 2-2.5 हजार रुपये पिल्ला मागं वाचतात, आणि आपल्यालाही 2-2.5 हजार रुपये वाढून येतात. कटिंग मार्केटला सांगतो मी ही गोष्ट. त्यामुळे जे आपल्याकडे आहे ते जर मांडायला शिकलं तर नक्कीच त्याचा डेफिनेटली फायदा होतो. आणि ह्या गोष्टी सुरुवातीपासूनच करायच्या, आणि काही लागत नाही. आज असा तसा मोबाईलचा रिचार्ज मारतोय, प्रत्येकाकडे फोनच आहे. त्यामुळे मार्केटिंग, मेडिकल मॅनेजमेंट आणि अभ्यास या 3 गोष्टी ह्या व्यवसायासाठी अनिवार्य आहेत. जात अनिवार्य नाही, कुठल्याही जातीमध्ये काम करू शकतात. आता मला सांगा की कटिंगमध्ये आपल्याला जास्त फायदा मिळतो का इतर गोष्टींमध्ये? बघा, आता हा व्यवसाय ह्याचा शेवट जर काय म्हणाल तर हे फक्त मटनच आहे. मटन आणि मटन. कटिंग मार्केट ह्याला पर्याय नाही. पण आत्ता जर मी माझ्यासारखे 10-5 फार्मर ह्याच्यामध्ये ब्रीडिंगसाठी काम करत असतील तर नक्की विकलं पण जातं आहे, हे पण मान्य केलं पाहिजे. आज महाराष्ट्रातला 15 लाख तरुण दरवर्षी ग्रॅज्युएशन करतोय किंवा शिक्षण सोडतोय किंवा ग्रॅज्युएशन करतोय इतर काय. ह्या 15 लाखातला मित्रांनो फक्त 10,000 तरुण हा शेतीशी निगडीत आला. किती? 10,000. 15 लाखातला 10,000 डेफिनेटली येतो शेतीशी निगडीत काहीतरी व्यवसाय शेती करत असतो. आणि त्या 10,000मधला 1,000 जरी लोक शेळीपालन, मेंढीपालन चालू केलं आणि त्यांच्यापर्यंत जर तुम्ही पोचला तर कदाचित तुम्हीही भविष्यातले चांगले ब्रीडर होऊ शकतात. नाही झालं तर तोटा काय, कटिंगला तर आहेच. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला तुम्ही काम चालू केलं ब्रीडिंगला
आणि 10 पिल्लं तुमच्याकडे तयार झाली, त्यात 10 मधली 2च जाऊन द्या पैदाशीला, बाकीचे जाऊन द्या 8 कटिंगला. पुढल्या वर्षी 5 जातेली, त्याच्या पुढल्या वर्षी 8 जातेली, काही ना काय होईल. नाही शेवट तर मटण तर आहेच. इंटेन्शन सुरुवातीला हेच ठेवा की हे मटणासाठी मला कसं परवडेल, म्हणजे खर्च त्या मानानेच करा. मी नाही म्हणत की 20,000ला विकतोय म्हणून मी यांना जास्तीचा खर्च करतोय. मी सुरुवातीपासून तुम्हाला कॅल्क्युलेशन जे सांगितलं 600 ते 700 रुपये पिल्लाला खर्च, हे कटिंग मार्केटचा सांगितलं. मला 1500 रुपयाचं जर मटण वाढत असेल तर 600 ते 700 रुपये खर्च मी डेफिनेटली करतो. आता तुमचं इथून पुढचं प्लॅनिंग काय असणार आहे आणि काय काय डोक्यात विचार आहेत? प्लॅनिंग काहीच बऱ्याचशा वेळा काय होतं की आता बऱ्याचशा लोकांना वाटतं की इतका चांगला फायदा आहे, एवढे पैसे राहतात, 20,000वरून पिल्ले विकतायत, तर तुम्ही संख्या का वाढवत नाही? तर संख्या ह्या 3 गोष्टी आहेत. माझ्याकडे अवेलेबल असणारी शेती, मनुष्यबळ, आणि असं नाही मी काही गोष्टी तुम्हाला सांगतो की फायदेशीर म्हणजे मेंढ्या 30च्या 50-60 करू शकतो कदाचित. त्याला काही 2 बॅच घरचीच पिल्लं आहे ती सांभाळली तर होऊ शकतं. त्यांना तेवढं पुरवता आलं पाहिजे. जर माझी पिल्लं आता 20,000 जात असतील तर मी प्रयत्न का करू माझी 10,000 सगळी गेली पाहिजेत? जर आहे मागणी, चांगलं विकलं जातंय, तर तिथं 60 संख्या करून काहीच उपयोग नाही मला असं वाटतं. माझं जर चांगलं पैशाने 30 प्राण्यांचे पिल्लं विकली जात असतील तर ती संख्या वाढवून किंमत कमी करून विकण्याला काहीच अर्थ नाही. हां, डेफिनेटली ज्यावेळेस हे कमी येईल, ब्रिडिंगचं मार्केट कमी येईल आणि मी 15 लाखापेक्षा 1 रुपया हे कमी करणार नाही व्यवसायाला, दरवर्षी गरजा वाढत जाणार आहे त्या कदाचित, त्यावेळेस कदाचित 100-150 मेंढ्या करेल मी. मला मिनिमम मी तेवढा व्यवसाय करणार आहे 15 लाखाचा. तर मी एका मेंढीमागं 10,000 रुपये नफा कसा राहील मला दरवर्षी, हे डेफिनेटली बघेल. चालेल दादा, खूप सुंदररित्या तुम्ही माहिती आम्हाला दिली मेंढी पालनाविषयी. आता तो शेळी पालनाचा विषयी जी माहिती असणार आहे आपण त्याचा सेपरेट व्हिडिओ घेणार आहोत, जे गरजेचं आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी आपण काळजी घेतली पाहिजे, या संपूर्ण गोष्टींबद्दल तुम्ही संपूर्ण माहिती दिल्याबद्दल या व्हिडिओमध्ये दादा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.